मुंबई वगळता राज्यातील 4,000हून अधिक डिझेल आणि पेट्रोल पंप चालकांचा 24 तासांच्या लाक्षणिक बंदला सुरुवात झाली आहे। या बंदला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यातील सीएनजी पंप मालक पेट्रोल पंप बंद ठेवणार आहेत। 24 तास पेट्रोल पंप बंद राहणार असले तरी या कालावधीत पेट्रोल डिझेलची खरेदीही होणार नाही। त्यामुळे 24 तासांनंतरही सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। डिझेलवरील व्हॅटचा दर 3% कमी केल्यास राज्य सरकारला 607 कोटींचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं आणि जनतेला डिझेल पेट्रोल किमान 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं। याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचं फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलं। याच संदर्भात लोध यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी बंद पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जे हाल होतात। आपल्यासोबत फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की राज्यात पेट्रोल पंप बंद चालकांच्या संपाला कसा प्रतिसाद मिळतो। आपण प्रतिसाद जो आहे तो कसा मिळतो आणि किती पेट्रोल पंप आज बंद आहेत? आज महाराष्ट्रात 4,500 पैकी फक्त मुंबई आम्ही वगळलाय म्हणून ते सोडून उरलेले 4200 पेट्रोल पंप बंद राहतील। आज सकाळपासून सकाळी 6 वाजल्यापासून सर्व पंप बंद झाल्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून बातम्या आलेल्या आहेत। बंदला 100% प्रतिसाद आहे। एक राज्य एक कराचा दर आणि दुसरी मागणी अशी होती की व्हॅट 3% सध्या कमी करावा। उद्या स्टेट सरचार्ज कमी झाल्यानंतर तुम्ही पुन्हा वाढवू शकता, परंतु शेजारच्या राज्यांच्या डिझेलच्या दराला आमच्या राज्यातल्या पेट्रोल पंपांचे दर मॅच व्हायला पाहिजेत, हीच आमची मागणी होती। आणि शासनाकडे गेले आम्ही 3 महिने सतत खूप पाठपुरावा केला, परंतु त्याचा काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही। म्हणून आम्ही हा लाक्षणिक संप केलेला आहे। जर हे पूर्ण झालं नाही, आमच्या या मागण्यांचा विचार झाला नाही, तर ॲज इट इज आमचे शहरातले आणि बॉर्डरचे पंप बंदच आहेत, म्हणजे ते संपावर असल्यासारखंच आहे। मग हा बंद आम्हाला बेमुदत करावा लागेल। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपाचा इशारा जो आहे तो फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, आपण पाहतोय मुंबई वगळता अन्य राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंप बंद असणार आहेत। या 24 तासांमध्ये नागरिकांचे हाल होणार आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? भूषण, हे जे पेट्रोल पंप मालक आहेत त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे संपूर्ण राज्यभरात पेट्रोलचे दर एकच असावेत, जेणेकरून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे दर असल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जे वाहन चालक असतील किंवा जे पंपाचे मालक आहेत त्यांच्यामध्ये जो वाद होतो किंवा त्यांना सबसिडी मिळणं त्यांच्यामध्ये जी तफावत होते ती कुठेतरी कमी व्हावी आणि जे वॅट नावाचा प्रकार आहे किंवा इतर जे अधिभार आहेत, कर आहेत, हे सर्व समान असावेत, सर्व जिल्ह्यांना समान असावेत, जेणेकरून सर्व ठिकाणी पेट्रोलचे दर समान असतील आणि जे पेट्रोल घेणार आहेत त्यांना पण ते परवडेल आणि जे पंप मालिक आहेत त्यांना सबसिडी किंवा इतर ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घेता येईल, याकरता हे संपूर्ण संप आहे। पण मुंबई वगळता इतर राज्यभरात हा संपूर्ण संप असणार आहे। जवळपास 3,000 ते 3,500 पेट्रोल पंप संपूर्ण संपामध्ये बंद असणार आहेत। त्यामुळे संपूर्ण जे इतर राज्य आहे त्यामध्ये पेट्रोल पंप जे लोकांनी आपण आधीच सांगितल्यामुळे लोकांनी ठिकठिकाणी पेट्रोल भरून घेतलेलं आहे, पण दिवसभर नक्कीच जे वाहन चालक आहेत त्यांना या संपूर्ण संपाचा फटका बसणार आहे। जे प्रशासनाने त्यांनी सांगितलं की पेट्रोल ही जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे जर त्या दृष्टीने काही असा वेगळा एक प्रश्न निर्माण झाला तर नक्कीच हस्तक्षेप केला जाईल, कारण का जीवनावश्यक वस्तू संदर्भात संप करणे हे कुठल्याही व्यक्तीला तो अधिकार नाही संप करण्याचा। त्यामुळे जर कुठली गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी राज्य सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे। भूषण, धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।